मैदानात आणि तेवढंच तगडं आव्हान नवोदित असला तरी पण अनेक राष्ट्रीय राज्य स्पर्धेतील सुवर्ण पदकाचा मानकरी वेताळ शेळके सरपंचाच्या भूमिकेत आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच मारुती तात्या सातव आखाडा प्रमुख आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच रोहिदास आमले साईड पंचाच्या भूमिकेत मनीष नामले व्यासपीठ रिकामा अतिशय जिगरी दोस्त परंतु दोस्ती इथं मात्र कुस्ती विजयासाठी एकमेका समोर आहे वैद्यकीय हर्षवर्धन संघी निर्गमिता शेळके वैद्यकीय टीम कृपया मॅट वरती यायचे सहकार्य करा जेवढी शिस्त तेवढी स्पर्धा यशस्वी आणि सरपंचांना कुस्तीला प्रारंभ लाल बसमध्ये नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय हर्षवर्धन सत्ती तर निळ्या बसमध्ये वेताळ शेळके मी आत्ताच नमूद केलं खूप जिगरी यार आहे परंतु प्रश्न आहे महाराष्ट्र केसरी सारख्या बहुमत किताबाचा आक्रमक होतोय वेताळ परंतु आपला अनुभव अनेक वर्षांची तपश्चर्या अनेक राष्ट्रीय स्पर्धेमध्ये यश मिळवलेला महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सत्ती अनुभवाचा तितकाच फायदा घेतोय कुस्ती करा सरपंच सूचना देत आहेत आक्रमक वापरायला गतिमान कुस्ती आहे सतत कुस्तीतले जागतिक संघटनेचे बदललेले नियम आपल्याला वेगवान कुस्ती करायला उद्योग करतायत आणि दरम्यान सरपंचाचा इशारा निळ्या कुस्तीगीराला निष्क्रियता जाईल पैलवान कुस्ती करा गुण मिळवा आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच मारुती तात्या सातव आखाडा प्रमुख आहे दुसरे आंतरराष्ट्रीय पंच टेक्निकल सुपरिटेंडेंट मध्ये रविराज निंबाळकर सोलापूर निळ्या पट्टीतला विजय यानंतर माती आकडा क्रमांक 1 वरती 74 किलो वजनगार माईक खूप छान कुस्ती चालू आहे माझ्या पत्रकार बंधूंना सोशल मीडियाला कळू द्या पैलवानांचे जीव कसे अर्जित होत आहेत 30 सेकंदाची निष्क्रियता जाहीर झाली आहे निरापासून धारण केलेल्या वेताळसाठी या 30 सेकंदात तर ऑटोमॅटिकली प्रतिस्पर्ध्याला एक गुण दिला जातो अद्याप निष्क्रियतेचे 8 सेकंद वेताळकडे आहे डॉक्टर आणि निष्क्रियतेचे 30 सेकंद संपले त्या 30 सेकंदामध्ये स्वतः आक्रमण करून गुण न घेतल्यामुळे लाल बसून धारण केलेल्या हर्षवर्धनला 1 गुणाची नोंद एकेरी पदासाठी आक्रमण केलंय वेताळनं परंतु चपळाईनं त्यातनं बचाव केलाय अनुभवी हर्षवर्धननं दरम्यान स्टेप आउट वेताळ शेळके झोनच्या बाहेर हर्षवर्धनला 1 गुणांची वसुली संपलेल्या कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड विजय 2-0 हर्षवर्धन सत्ती 2 गुणांची आघाडी अतिशय
प्रेक्षणीय असे लढत चालू आहे आपल्या पुढे. हर्षवर्धन सरके विरुद्ध विकास शेळके. 2 श्रेणी स्टेडियम मध्ये या ठिकाणी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं माहेर एनजीओचे सन्माननीय माहेर परिवार या ठिकाणी खास जर्मनीवरून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पाहण्याकरिता उपस्थित झाले. त्यांचा मंचावरती रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या वतीने सन्मान केला जातो. जर्मनीच्या पाहुण्यांकरिता जोरदार महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये टाळ्यांचा गजर होऊ द्या. त्यांना सन्मानित करायचंय. जय शेलार. माईक थांबवा जरा. आणि यानंतर पुढचा सन्मान लोणीगंध पेरणे जिल्हा परिषद गटातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अतुल बनकर इकडे घ्या. दरम्यान स्टेप आउट लाल पासून नारंगीला कुस्तीगिराचा पाय संरक्षक क्षेत्रात गेल्यामुळे सरपंचानं वेताला 1 गुण दिलेला आहे. गुण फलात 2. आकानो बदोय वेताल पहिल्या फेरीमध्ये पिछाडीवर आहे. गुणांची आघाडी करण्यासाठी आक्रमक झाला. 2-1 पट करण्याचा प्रयत्न, परंतु आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा. आणि हप्ते डावाची सुंदर पकड. धोकादायक स्थिती. वेताळ डायरेक्ट खऱ्या स्थितीतून धोकादायक स्थिती. हर्षवर्धनला सरपंचांकडून 4 गुण. सिद्धप्पा 5 गुणांची आघाडी. गुण फलक 6-1. पुन्हा एकदा आक्रमणाचा प्रतिरोध करत ताबा मिळवलाय हर्षवर्धन सक्तीनं. आणि कुस्तीचा गुणफलक 8-1. आंतरराष्ट्रीय पंच मारुती तात्या सातव न्यूट्रल कुस्ती खऱ्या स्थितीमध्ये करण्याचा आदेश. सिद्धार्थ पाटील निळीपट्टी चला ताबडतोब. माती आकडा क्रमांक 1 वरती 74 किलो वजन गटातली सुरुवात होती. आपल्या पुरेपूर अनुभवाचा फायदा घेत हर्षवर्धननं विजयाकडे आपली वाटचाल ठेवलेली आहे. तब्बल 7 गुणांची आघाडी. कुस्तीचा फलक 8-1. वेताला आक्रमक होणं फार गरजेचं आहे. 7 गुणांची पिछाडी जर भरून काढायची असेल तर पहिला आक्रमक व्हा. दरम्यान सरपंचांचा इशारा सूचना करतात हर्षवर्धनला, नकारात्मक कुस्ती करू नका, कुस्ती रोखू नका, पहिला कुस्ती करा. करो किंवा मरो. अखेरचं 1 मिनिट. पैलवान फ्रीस्टाईलला चालतंय. ग्रीको रोमन मध्ये तो नियम आहे. फ्रीस्टाईलला फुट स्टेपचा नियम 1 जानेवारी 2026 पासून बदललेला आहे. नियमांचा अभ्यास करा. ग्रीको रोमन मध्ये तो फाऊल असतो, फ्रीस्टाईल मध्ये नाही. नोंद घ्या. तब्बल 7 गुणांची आघाडी हर्षवर्धन सत्तेकडे. आणि अखेरचे 50 सेकंद. वर्षभर केलेल्या तपश्चर्येचं अवघ्या 6 मिनिटामध्ये या ठिकाणी मूल्यमापन होत आहे. प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो. 100 मीटर धावणाऱ्या एखाद्या ऍथलेटिक्सला विचारला सेकंदाचं मूल्य काय असतं, आणि तेच आपल्या कुस्तीत देखील अनेक वेळा निर्णय तुझ्याकडे वाटचाल करणारे कुस्तीगीर देखील पराभूत होतात. म्हणून आक्रमकतेबरोबर समय सूचकता देखील तितकीच महत्वाची असते. अखेरचे 12 सेकंद. 8 गुणांची फक्त आघाडी आणि 14 सेकंद. तिसऱ्या फेरीमध्ये विजयाकडे वाटचाल करतोय. दरम्यान सरपंचाचा इशारा कुस्तीचा निर्धारित वेळ समाप्त. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सरकीकडून पुढच्या फेरीमध्ये विजय गौरव.
अभिनंदन पैलवान. 74 किलो. यानंतर अक्षय मंगवडे ऐका